नमस्कार. बऱ्याच स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असतो. काही स्त्रियांमध्ये महिन्यातून 2 ते 3 वेळेला मासिक पाळी येत असते. अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे या स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळेस या स्त्रिया गायनेकोलॉजिस्टकडे जातात. गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयामध्ये एक गाठ असल्याचे निष्पन्न होते. त्यालाच युटेराइन फायब्रॉइड असे म्हणतात. अशा वेळेस रोगतज्ञ किंवा गायनेकोलॉजिस्ट त्यांना गर्भाशय पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला देतात. तर हे योग्य आहे का? ज्यावेळेस आपण गर्भाशयाचे ऑपरेशन करतो किंवा गर्भाशय पूर्णपणे काढून टाकतो, त्यावेळेस त्या ठिकाणी एक पोकळी तयार होते. ती पोकळी तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी आयुर्वेदानुसार वाताचा प्रकोप होतो किंवा वातदोष वृद्धिंगत होतो आणि असा वातदोष वाढल्यामुळे वाताचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आजारपण उद्भवण्याची शक्यता असते. पाठदुखी, कंबरदुखी, पाठीच्या मणक्याचे त्रास, गुडघेदुखी, टाचदुखी, मानदुखी इत्यादी वाताचे त्रास वाढू शकतात. तसेच हिस्टेक्टॉमी केल्यानंतर वजन वाढण्याचीही शक्यता असते. तर अशा वेळेस गर्भाशय निर्हरण करण्यापूर्वी एकदा जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या. त्यामुळे त्याचे निदान अधोग रक्तपित्त असे केले जाईल आणि युटेराइन फायब्रॉइड किंवा गर्भाशयाची गाठ जर आकाराने खूप मोठी नसेल, तर आयुर्वेदिक औषधांनी ती पूर्णपणे कमी होऊ शकते.